श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा. करोनी बहुलोक जे मिळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. नवविधा भक्ती आपण पाहतोय. काल आपण आतापर्यंत सत्संग म्हणजे प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, या तीन भक्ती आपण पाहिल्या आहे. गुरुभक्ती काल पाहिली आहे. आज चौथी भक्ती आपल्याला घ्यायची आहे. चौथी भक्ती मम गुण गण करई कपट तज गान, म्हणजे सर्व प्रकारच्या कपटाचा त्याग करून माझे गुणगान गाणे ही नवविधा भक्तीतली चौथी भक्ती भगवंताने शबरी मातेला सांगितलेली आहे. आता माझं गुणगान गाणे म्हणजे भगवंताचं गुणगान गाणे म्हणजे ही कीर्तन भक्ती आहे. पहा, कीर्तन भक्तीबद्दल सुरुवातीला मी ओळख करून दिली होती. जेव्हा मी नवविधा भक्तींची ओळख करून दिली त्यामध्ये कीर्तन भक्ती म्हणजे काय असते ते सांगितलेलं आहे. त्यामुळे ते पुन्हा आता सांगायची आवश्यकता नाही आहे. मग कीर्तन भक्तीने काय होतं? आपण कीर्तन केलं किंवा भगवंताच्या कथा गायल्या, भगवंताचे गुणवर्णन केलं की काय होतं? समाधान मिळतं. भगवंताची कथा गायल्यानंतर समाधान मिळतं. आता आम्ही प्रवचनकार कीर्तनकार आहोत, त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा खूप अनुभव आहे की ज्या वेळेला आम्ही कथा सांगतो लोकांना, लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो, समाधान दिसतं, ते तर दिसतंच, पण कथा सांगत असताना सुद्धा हृदयामध्ये इतका आनंद होत असतो आणि कथा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एक अलौकिक असं समाधान प्राप्त होतं की कथा गाऊन झाल्यानंतर किंवा कथा झाल्यानंतर पुढचे 1-2 तास कोणाशी बोलू नये असं वाटतं. इतकी शांती, इतका आनंद, इतका परमानंद प्राप्त होत असतो आणि त्या खरोखर त्या स्मरणामध्येच असतो. हे एखादा शिक्षक समजू शकेल. पहा, कारण शिक्षक का समजू शकेल? कारण एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकणे आहे. पहा, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट किंवा आपल्या मुलांना आपल्याला जर काही शिकवायचं असेल, एखाद्या त्याच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम आपल्याला शिकवायचा असेल, तर तो शिकवण्यापूर्वी एकतर आपल्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यास केल्यानंतर आपण जे वाचलेलं आहे किंवा जे आपल्याला समजलेलं आहे ते त्याला समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि बघा, एक गोष्ट लक्षात येईल, त्याला ती समजावून सांगताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या कळलेल्या नसतात त्या, किंबहुना आणखी काही त्या अभ्यासक्रमाबद्दल आणखी काही नवीन गोष्टी आपल्या डोक्यात त्यावेळेला येतात आणि आपण त्याला समजावून सांगितल्यानंतर आपलंसुद्धा खूप समाधान होतं. म्हणजे एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकणे आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला समजत नसतात त्या तुम्ही दुसऱ्याला जर शिकवायला लागलात, म्हणजे अभ्यासक्रमातल्या गोष्टींबद्दल मी म्हणतोय, तर तुम्हाला बरीचशी गूढ रहस्य त्यातली उलगडतात, समजतात. तद्वतच आपण समजा महाराजांचं तत्त्वज्ञान वाचलेलं आहे आणि आपण तेच तत्त्वज्ञान जेव्हा एखाद्याला सांगतो तेव्हा मी सांगतो आहे तू ऐक या भूमिकेतून न ऐकता त्याचं रिपिटेशन आपल्याला होण्यासाठी, त्याचा अभ्यास होण्यासाठी आपण ज्या वेळेला भक्तांमध्ये चर्चा करतो तेव्हा एखादी कथा महाराजांची सांगितल्यानंतर किंवा एखादं तत्त्वज्ञान महाराजांचं आपण ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला आपल्याला अभ्यास झालेला असतो, त्याचं आपण रिपिटेशन करत असतो आणि दुसऱ्याला सांगताना बऱ्याच वेळेला महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे याचा अर्थ आपल्या आतमध्ये उलगडतो. तर ही प्रोसेस आहे बघा कीर्तनाची. कारण कीर्तन करायचं असताना आधी श्रवण झालेलं गरजेचं आहे, स्मरण झाल्यानंतर कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर स्मरण होतं. आता महाराजांचं तत्त्वज्ञान जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर आधी मला महाराजांच्या चरित्राचा, तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करावा लागेल. म्हणजे माझा अभ्यास झाला स्वतःचा, म्हणजे मला महाराजांचं अनुसंधान राहिलं. आता महाराजांचं एखादं तत्त्वज्ञान जर मला तुम्हाला सांगायचं असेल जे मी वाचलेलं आहे, तर वाचताना ते सगळ्यांना कसं व्यवस्थित समजेल अशा हिशोबाने भाषा वापरून व्यवस्थित मला ते सांगावं लागेल. ते सांगत असताना मी जे वाचलेलं आहे त्याचा अर्थ, बरेचसे गुढार्थ आतमध्ये आपल्या उलगडतात मनामध्ये आणि ते आपल्याला सांगता येतात. म्हणजे दुसऱ्यापर्यंत ते पोचतंच, प्रश्नच नाही, पण आपल्याला सुद्धा त्याचा गर्भित अर्थ कळतो. म्हणून पूर्वीचे लोक काय म्हणायचे, जे आपल्याला कळत नाही ना ते दुसऱ्याला सांगावं, जे कळतं तेही सांगावं आणि जे कळत नाही आहे तेही सांगण्याचा अभ्यास करावा. पण कशाकरता करावा? तर ते आपल्याला त्याचं आकलन होण्यासाठी. याचं एक उत्कृष्ट उदाहरण मी तुम्हाला देतो. पंढरपुरामध्ये धुंडा महाराज देगलूरकर नावाचे एक मोठे संत होऊन गेले. अखंड जीवनभर त्यांनी आपल्या सबंध जीवन हे ज्ञानेश्वरीला वाहून घेतलेलं होतं. सबंध आयुष्यभर नेहमी ज्ञानेश्वरी सांगायचे. एकदा भर सभेमध्ये त्यांना एका भक्ताने प्रश्न विचारला की महाराज, आपण आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगता, आपण का सांगता? तेव्हा त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते अतिशय आदर्श उत्तर आहे. ते काय म्हणाले? मला ज्ञानेश्वरी कळावी म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगतो.
तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी सांगत नाही म्हणाले, मला ते कळावं म्हणून मी सांगतोय. याचा अर्थ लक्षात आला का? बऱ्याचशा गोष्टी आपण जेव्हा सांगायला जातो ना प्रॅक्टिकली, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आतमध्ये आपल्या उलगडतात, त्याचे अर्थ उलगडतात. कशासाठी आहे, काय आहे, त्याचा गर्भित अर्थ काय आहे, हे बऱ्याच वेळेला कळतं आपल्याला सांगताना. म्हणून ही कीर्तन ही भक्ती म्हटली गेली आहे. याला कुठेही अहंकाराचा वारा लागू देऊ नये. हे आपण आपली भक्ती म्हणून करावी. भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरता ही कीर्तन भक्ती आहे. आता भगवंत प्रसन्न कशाने होईल? भगवंताचं अखंड अनुसंधान जर आपण ठेवलं, भगवंताची आठवण जर आपण ठेवली, तर भगवंत प्रसन्न होतो. मग भगवंताची आठवण कशी ठेवावी? तर सारखा भगवंताचा विचार आपण करत राहिलो तर सहज भगवंताची आठवण राहते. आता भगवंताच्या कथा जर आपण गायला लागलो, सारखा आपण आपल्या भगवंताच्या कथा सगळ्यांना सांगू लागलो, तर ॲटोमॅटिकली आपल्याला भगवंताचं स्मरण राहणारच आहे. आणि अशा प्रकारे भगवंताचं आपल्याला स्मरण राहिल्यानंतर आपल्याकडूनही भक्ती घडते आणि भगवंत प्रसन्न होतो. मग म्हणजे फक्त कीर्तनकार आणि प्रवचनकारांनीच हे करावं का? नाही, ही भक्ती आहे, ही सगळ्यांसाठी आहे. मी पुन्हा पहिल्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकजण कीर्तन करू शकतो. कीर्तन करणं म्हणजे काय आहे? जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला सांगणे नामे कीर्तन आहे, नामे भगवंताचे गुणगान गाणे आहे. आता आपण महाराजांबद्दल आपल्याला जेवढं माहिती आहे, आपल्या इथे महाराज म्हणत असताना माझे सद्गुरू आहेत म्हणून मी महाराज म्हणतोय. तुमचे जे कोणी सद्गुरू असतील, संत असतील, त्यांच्याबद्दल तुम्ही जे काही वाचलेलं असेल, जे काही ऐकलेलं असेल, त्यांच्या कथा ज्यावेळेला आपण दुसऱ्यांना सांगतो तेव्हा अनुभव प्रत्येकाला येईल की त्या कथा सांगताना, आपल्या महाराजांबद्दल सांगताना प्रत्येकाला मनाला एक समाधान प्राप्त होत असतं. महाराज असे अनेक प्रापंचिक लोक आहेत की जे परमार्थ मार्गामध्ये नाही आहेत, ज्यांना संतांबद्दल फार माहिती नाही आहे, किंबहुना संत कसं आदर्श जीवन जगले हे कुणाला माहिती नाही आहे. मग अशा लोकांना ज्या वेळेला काही प्रापंचिक प्रश्न असतात, आपल्यालाही प्रापंचिक प्रश्न असतात आणि समोरच्यालाही प्रापंचिक प्रश्न असतात. आपल्याला या ठिकाणी आपल्या सद्गुरूंचा आधार असतो. प्रत्येकाला तो आधार असतोच असं नाही आहे. प्रत्येकजण वेगवेगळा आधार घेतो पहा जगण्यासाठी, पण शाश्वत आधार हा सद्गुरू आहे, नाही का? सद्गुरूचा आधार असला पाहिजे. म्हणून एखादा प्रापंचिक माणूस जेव्हा तुमच्याकडे कुठले प्रश्न घेऊन येतो किंवा एखादी अडचण घेऊन येतो किंवा काही त्यांना प्रश्न असतात, कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात प्रपंचामध्ये, त्यावेळेला इतर काही उपाय सांगण्यापेक्षा आपण त्यांना आपल्या सद्गुरूंबद्दल, आपल्याला भगवंताबद्दल, भगवंताच्या भक्तीबद्दल, भगवंताचे गुणगान अशा प्रकारे जर आपण आपल्या सद्गुरूंच्या कथा आणि त्यांचं महत्त्व सांगत गेलो तर त्याने दोन गोष्टी होतील. त्यांनासुद्धा एका सत्पुरुषाचा आधार मिळेल आणि आपल्यालाही भगवंताच्या कथा गायल्यामुळे किंवा सद्गुरूचे गुणगान गायल्यामुळे आपली रिव्हिजन होते, आपली श्रद्धा पक्की व्हायला मदत होते, आपली निष्ठा पक्की व्हायला मदत होते आणि महाराजांवरची आपली जी श्रद्धा आहे ती अजून अढळ आणि एकदम पक्की होते पहा. आणि समाधान मिळत असतं ते सांगताना. आणि हे करत असताना एखादा जर का परमार्थाकडे वळला आणि त्यातून त्याला समाधान मिळालं तर तो काय म्हणतो, तुम्ही त्या दिवशी आम्हाला एवढं छान समजावून सांगितलं म्हणून महाराजांनी आमचंही कल्याण केलं, तेव्हा आनंद होतो की नाही पहा आपल्याला. हे कीर्तन भक्तीचं महात्म्य आहे किंवा हे भगवंताचं गुणगान गाण्याचं महात्म्य आहे की आपल्यामध्ये ते उतरतं आणि समोरच्यालाही त्याचा फायदा होतो. म्हणूनच माऊली म्हणाले, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. त्यांना शहाणं करण्यासाठी आपल्याला सांगायचं नाही आहे. मला जो आधार मिळालेला आहे तो आधार तुम्हालाही मिळावा, मला जो आनंद मिळालेला आहे त्या आनंदात तुम्हीही राहावं, तो आनंद त्यांना देण्याकरता आपण आपल्या सद्गुरूबद्दल किंवा भगवंताबद्दल त्यांना सांगायचं आहे. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला दुसऱ्याला द्यायची असते तेव्हा ती वस्तू आधी आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याकडे असली तरच आपण देणार ना. दुसऱ्याचं उचलून तर आपण देऊ शकत नाही. आपल्याकडचीच वस्तू उचलून आपण दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणजे जर मला कुणाला आनंद द्यायचा असेल, मला जर कुणाला समाधान द्यायचं असेल, मला जर कुणाला प्रेम द्यायचं असेल, तर सगळ्यात आधी माझ्या ठिकाणी प्रेम असलं पाहिजे, माझ्या ठिकाणी आनंद असलं पाहिजे, माझ्या ठिकाणी समाधान असलं पाहिजे. हे जेव्हा माझ्या मालकीचं होईल किंवा माझ्याकडे भरपूर प्रमाणात असेल तेव्हा मी त्यातलं दुसऱ्याला नक्कीच देऊ शकेन. म्हणूनच कीर्तन भक्तीमध्ये काय होतं, महाराजांचे गुणगान गायला लागल्यानंतर, भगवंताचे गुणगान गायला लागल्यानंतर, कथा सांगायला लागल्यानंतर आधी आपल्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं, आनंद निर्माण होतो, समाधान निर्माण होतं आणि ते इतकं भरून वाहतं आपल्यामधून की सहजच समोरच्याला ते सांगत असताना त्यालाही आनंद, समाधान आणि प्रेम मिळत जातं. आपल्यासाठी आपल्याला दुसऱ्यासाठी स्पेशल काहीही करावं लागत नाही. तुम्हाला खरोखर मी सांगतोय, जेवढे म्हणून सद्गुरूचे भक्त आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो, आपण पाहुणे म्हणून कधी कोणाकडे जातो ना तेव्हा काय करावं, नुसतं त्या ठिकाणी बसू नये. पहा, आपल्या महाराजांच्या कथा सांगाव्यात, भक्तांच्या कथा सांगाव्यात, भगवंताच्या कथा सांगाव्यात, इतकं गोड वातावरण करून टाकावं
की तिथल्या लोकांना वाटावं की ह्याने आपल्या घरी जाताच कामा नये, याने आपल्याकडेच राहावं. कारण काय होतं, महाराजांच्या कथा सांगितल्यानंतर, महाराजांच्या गोष्टी सांगितल्यानंतर महाराजांनी पहा प्रपंचातच परमार्थ कसा करायचा आहे हे आपल्याला शिकवलंय की नाही. मग त्यांच्या कथांमधून सुद्धा तेच आहे. आपण महाराजांच्या कथा सांगितल्या की समोरच्यालाही कळतं की प्रपंचामध्ये राहूनच कसा काय परमार्थ करता येतो. आणि म्हणून जे समाधान आपल्याला महाराजांच्या कथेने मिळालेलं आहे ना, ते त्यांना सुद्धा ते ॲटोमॅटिकली मिळून जातं. म्हणून त्यांनाही ते समाधान राहतं. पहा, म्हणून कुठेही तुम्ही गेलात ना, अगदी कोणालाही भेटलात तरी सांगत जा, काही ना काही नवीन काही मिळालं की सांगावं, नवीन काही मिळालं की सांगावं. सांगताना फार आनंद होतो. पहा, म्हणून आपल्या पूर्वजांना, पूर्वीच्या लोकांनाही माहीत होतं की खरा आनंद कशात आहे, देण्यात आहे. पहा, घेण्यामध्ये आनंद जेवढा आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने आनंद देण्यामध्ये आहे. महाराजांचं चरित्र आपण वाचल्यानंतर आपल्याला फार आनंद त्यामध्ये आहे. पण तेच चरित्र ज्या वेळेला आपण सगळ्यांना सांगतो, इतर लोकांना सांगतो, तेव्हा त्याच्यामध्ये प्रचंड आनंद आणि समाधान आहे. कारण ही भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, चर्चा होते, अनुसंधान राहतं, स्मरण राहतं. म्हणून हे प्रत्येकाने केलं पाहिजे. पहा, आणि जेव्हा दुसरा त्याप्रमाणे नामाला लागतो ना, तेव्हा आपल्या चित्ताला किती समाधान होतं. महाराज काय म्हणाले पहा, आपली वाणी कशी असावी म्हणाले, आपली वाणी अशी असावी की एक तरी मनुष्य नामाला लागला पाहिजे म्हणाले. आणि मी खरोखर तुम्हाला सांगतोय, त्यांनी आपल्या सगळ्यांवरती एवढी कृपा करून ठेवलेली आहे की आपण महाराजांची एखादी गोष्ट जरी कुणाला दुसऱ्याला सांगितली ना, तरी तो मनुष्य महाराजांकडे किंवा सद्गुरूंकडे खेचला जातो आणि तो नामाला लागतो. बघा, महाराज नामाला लागतो तो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, कपटरहितपणे ही कथा गायली पाहिजे, नाही का. चौथी भगती मम गुण गण करई कपट तजगान. सगळ्या प्रकारचं कपट सोडून. म्हणजे काय की मी महाराजांची कथा सांगितल्यानंतर माझं नाव लौकिक वाढेल, मला लोक मोठा म्हणतील, हे कपट आहे. पहा, नाही का. ह्याच्याकरता हे सगळं करायचं नाही आहे. कशाकरता करायचं आहे, त्यांना आनंद मिळावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आनंद मिळावा. महाराजांचं मला स्मरण राहावं प्रत्येक क्षणाला. म्हणून मला महाराजांच्या कथा इतरांना सांगायच्या आहेत. तुम्हाला काय सांगू मी महाराज, केवढा आनंद मला प्राप्त होत असतो ज्या वेळेला मी भगवंताच्या कथा गातो आहे, भागवत सांगतो आहे, रामकथा सांगतो आहे, महाराजांचं चरित्र सांगतो आहे, ज्ञानेश्वरी सांगतो आहे, अभंग निरूपणाचे सप्ताह करतो आहे. हे सगळं करत असताना मला एवढा प्रचंड आनंद मिळत असतो की दुःखाची जाणीव त्या ठिकाणी होत नाही. म्हणून मी महाराजांना प्रार्थना केली, म्हटलं महाराज काहीही होऊ दे, पण तुम्ही माझी ही कथा काही बंद करू नका, कारण याने मला तुमचं स्मरण राहतं आणि फार आनंद मिळतो. अशी प्रार्थना मी नेहमी करायचो. आणि गंमत काय झाली पहा, तुम्हाला अनुभवच सांगतो. आता हा कोरोना वगैरे आलं सगळं, नाही का, त्यामुळे बाहेरच्या कथा बंद कराव्या लागल्या, देवळच बंद करावी लागली, त्यामुळे कथाही बंद कराव्या लागल्या. मी महाराजांना म्हटलं, महाराज अहो आपण आता कथा बंद करून कसं चालेल, मला अगदी जीव कासावीस व्हायला लागला. कारण महाराजांचं स्मरण होईना. सुरुवातीला फार वेळ 2-3 दिवस गॅप पडला, 4-5 दिवस गॅप पडला आणि अभ्यास होईना, नीट अभ्यास होईना, जपामध्ये नीट थोडंसं लक्ष लागेना, महाराजांचं स्मरण करायला गेलो तर होईना. ते का होत नाही. महाराज काय म्हणाले, जेवढा सगळा रिकामा वेळ मिळतो तेवढा सगळा नामाकडे लावा म्हणाले. मन जर रिकामं ठेवलं तर ते विषयांकडेच धाव घेतं. हे खाऊ का, ते खाऊ का, हे वाचू का, टी व्ही बघू का, सिनेमा बघू का, अमकं करू का, तमकं करू, सगळे अशा प्रकारचे वेगळे विचार निर्माण होतात. आपण नामस्मरणात असलो, महाराजांच्या चिंतनामध्ये असलो, कथेमध्ये असलो, सत्संगामध्ये असलो की आपलं मन जे आहे ते महाराजांच्या अवतीभोवती 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 असतं. त्यामुळे विषयांचा घाला तिथे पडणं शक्यच नाही आहे. तिथे विषय येतच नाही आहे. तिथे फक्त महाराज आहे की महाराज हे असतं. म्हणून कथा बंद पडली कोरोना आल्यामुळे आणि देवळं बंद झाल्यामुळे. म्हणलं महाराज आता कसं व्हायचं. आणि बघा खरोखर कुठून तरी त्यांनी एक आपल्याला युक्ती सुचवून दिली आणि म्हणाले, महाराज तुमची, मला म्हणाले, कोणीतरी एक व्यक्ती आले आणि मला ते काय म्हणाले, म्हणजे बघा महाराजांनीच ती केलेली सोय आहे. महाराजांनीच ती व्यक्ती नक्कीच पाठवलेली आहे. ती व्यक्ती मला काय म्हणाली, तुम्ही कथा बंद करण्याचा प्रश्नच येत नाही म्हणाले. तुम्ही मोबाईल आहे ना तुमच्याकडे, मोबाईलवरती यूट्यूबवरती तुम्ही तुमची प्रवचनं टाकू शकता. 15-15, 20-20 मिनिटाची का होईना तुम्ही टाका म्हणाले प्रवचनं. आणि खरोखर महाराजांनी बघा माझं अखंड जीवनभराचंच कार्य करून टाकलं. आता जेव्हा देवळं उघडतील तेव्हा आपले कथा आणि सत्संग चालू होणारच आहेत, याबद्दल प्रश्नच नाही. पण जोपर्यंत ते बंद आहे तोपर्यंत मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून मी माझ्या महाराजांचे गुणगान गाऊ शकतो, माझ्या रामाचे गुणगान गाऊ शकतो, माझ्या भगवंताचे गुणगान गाऊ शकतो. आणि हे असं मी आयुष्यभर करू शकतो. म्हणजे महाराजांनी इनडायरेक्टली सोय केली की नाही. एकही दिवस खंड पडू न देण्याचं असं एक साधन मला त्यांनी उपलब्ध करून दिलं की ज्या योगे भगवंताचे गुण मला अखंड गाता येतील. मी तुम्हाला खरोखर सांगतोय बरं का, महाराज आपली एकही इच्छा अपूर्ण ठेवत नाहीत. महाराज आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. थोडासा वेळ लागतो. काय लागतो?
थोडासा वेळ लागतो. आपण वाट पाहायला शिकलं पाहिजे. पहा, वाट पाहिली ना, आज ना उद्या महाराज आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून काय सांगितलं मी तुम्हाला, आपल्याला स्मरण राहावं, महाराजांचं स्मरण आपल्याला राहावं, म्हणून हे कथा कीर्तन आपल्याला करायचं आहे. म्हणून करई कपट तजगान. आता या ठिकाणी कपट म्हणजे काय म्हटलेलं आहे, कुठल्याही कथा सांगण्याचा उद्देश किंवा भगवंताचं गुणगान करण्याचा उद्देश हा फक्त आनंदच असला पाहिजे. आणखी दुसरा उद्देश कुठला असला पाहिजे, भगवंताची प्राप्ती. ज्याचे मी गुणगान करतो आहे त्याची मला प्राप्ती व्हावी, हा एकमेव हेतू आपल्या कथेचा असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जो काही दुसरा विचार येईल त्याला कपट म्हटलेलं आहे. म्हणून भगवंताची कथा गाताना किंवा महाराजांचे गुणगान गाताना फक्त महाराजांच्या स्मरणात मला राहायचं आहे, महाराजांच्या आनंदात मला राहायचं आहे, मला भगवंताच्या त्या गोड स्मृतीमध्ये किंवा भगवंताच्या लीलांमध्ये मला रममाण राहायचं आहे, एवढीच एक इच्छा आपली असली पाहिजे. बाकी सगळ्याला त्यांनी कपट म्हटलं आहे. म्हणून चौथी भगती मम गुण गण करई कपट तजगान. तसं ते कपटाचा त्याग करून आपल्याला फक्त गुणगान गायचे आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडले. आता आपले परमपूज्य मुरारी बापू जे रामकथा करतात ते माझे गुरुच आहेत. तसं बघायला गेलं तर गुरु अनेक असतात. मला एकाने प्रश्न विचारला होता की गुरु आणि सद्गुरू एकच आहे का? तसं नाही आहे. गुरु अनेक असतात आपले, सद्गुरू मात्र एकच असतो. पहा, कारण तो तुमच्या मोक्षाची आणि सगळी प्रपंचाची आणि परमार्थाची जबाबदारी घेतो. गुरु तर सगळे असतात. आई वडील प्रथम गुरु असतात, मग शाळेतले शिक्षक असतात, मग आजूबाजूचे मित्रमंडळी असतात, जे जे आपल्याला काही शिकवतात, अमकं कर, असं करायचं, तसं करायचं, हे ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकवतात ते सगळे आपले गुरु असतात. पहा, पण सद्गुरू मात्र एकच असतो आणि ते म्हणजे महाराज आहेत. महाराज फक्त आपले सद्गुरू असतात. म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे मुरारी बापू, त्यांना मी आता रामकथा करतो, भागवत कथा करतो, त्याप्रमाणे रामकथेचा गुरु मी त्यांना मानलेलं आहे मनाने, मुरारी बापूंना. आणि त्याप्रमाणे मुरारी बापू कथा करत असत पूर्वी. तेव्हा टी व्हीवरती अतिशय प्रसिद्ध अशी रामायण नावाची मालिका सुरू झाली. आपण सगळे पाहतात, अरुण गोविल आणि हे सगळे रामायण नावाची कथा सुरू झाली. मला त्यावेळेला विचार असा आला की आता रामायण तर सरळ दिसतंच आहे टी व्हीवरती, प्रत्येकजण पाहतोय, टी व्ही प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येकजण रामायण पाहत आहे. मग आता मुरारी बापू काय कथा सांगणार? मग त्यांच्या मी मुलाखती वगैरे पाहिल्या तेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता. ते काय म्हणाले, त्याचा आणि टी व्हीवरच्या मालिकेचा काय संबंध म्हणाले? टी व्हीवरची मालिका सुंदर आहे, प्रश्नच येत नाही म्हणे, त्याने रामभक्ती वाढणारच आहे, बरोबर आहे. परंतु मी जी कथा सांगतो ना म्हणाले, ही पहिल्यापासून श्रवण भक्ती हा भक्तीचा पहिला क्रमांक आहे म्हणाले. त्यामुळे लोकांनी कितीही ती टी व्हीवरची सिरियल पाहू दे, काही होऊ दे, पण जी श्रवणाची गोडी आहे ना म्हणाले, ती काहीतरी निराळीच आहे. किंवा आम्ही जे कथा रामाची सांगतोय ना म्हणाले, याची गोडी काही निराळीच आहे. म्हणून पहा, तुम्ही आत्तापर्यंत रामायण घडल्यापासून आत्तापर्यंत हजारो लाखो वर्ष रामकथा गायली जाते. तेच रामायण लोक ऐकतात, पण किती आवडीने ऐकतात. काय कारण आहे त्याच्यामध्ये? त्या सत्संगाचा तो प्रभाव आहे, त्या कथेचा तो प्रभाव आहे, श्रवण भक्तीचा तो प्रभाव आहे की कितीही वेळेला तुम्ही रामकथा ऐकली तरी प्रत्येक वेळेला नित्य आणि नूतनच ती आपल्याला समजते आणि त्यातून हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचा आनंद आपल्यामध्ये निर्माण होत असतो. म्हणून कथेचा आनंद हा एक वेगळा भाग आहे. म्हणून ज्याप्रमाणे मुरारी बापू आजही भगवंताची कथा करतायत, गोड कथा करतायत, त्याप्रमाणे मी सुरुवात केली 2012 साली महाराजांच्या आज्ञेनुसार आणि अखंड रामकथा आणि भागवत कथा गात आलेलो आहे. मी तुम्हाला खरोखर सांगतोय, आज 50च्या वर रामकथा आणि 50च्या वर भागवत कथा झालेल्या आहेत, पण प्रत्येक वेळेला रामकथा गाताना नित्य नवीनच गोडी त्यामध्ये निर्माण होते आणि भागवत कथा सांगताना पण नित्य नवीनच गोडी त्यामध्ये निर्माण होते. महाराजांचंही चरित्र आपण बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे, पण प्रत्येक वेळेला चरित्र सांगताना महाराजांमधलं एक वेगळं पैलू, त्यांच्या स्वभावातला एक वेगळा पैलू किंवा त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे त्यातला एक वेगळा पैलू नित्य नवीन माझ्या डोळ्यासमोर येत असतो आणि समजतं की खरोखर महाराज काय धन्य धन्य म्हणजे धन्य आहे. महाराजांसारखा खरोखर नाही त्रिभुवनी, खरोखर आहे ते हे कशाने येत आहे? कथा सांगून येत आहे. म्हणून आपण काय करावं? आपली वेळ संपली आहे. मला पुष्कळ सांगायचं होतं, नारद मुनींचंही उदाहरण मला द्यायचं होतं, पण पुन्हा कधीतरी पुढल्या भागामध्ये किंवा कधीतरी नारदांचं चरित्र मी आपल्याला सांगेन, कारण आता मला खूप काही तुम्हाला द्यायचं आहे, सगळं खूप काही सांगायचं आहे. म्हणून मी आत्ता जस्ट एक फक्त विचार करतोय की आपली नवविधा भक्ती संपल्यानंतर एक 2-4 दिवस गॅप घेईन, त्यानंतर महाराजांचं चरित्र आपण संबंध सांगू, त्यानंतर रामकथा सांगू, त्यानंतर भागवत कथा सांगू. जे मला माहिती आहे ते अखंड आपल्याला आता हे चालूच ठेवायचं आहे. म्हणजे असा आत्ता डोक्यात विचार आहे महाराजांनी केलेला. शेवटी महाराज जे करतील तेच बरोबर असणार आहे. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे
की जे जे काही तुम्ही ऐकाल ना ते लगेचच तुम्ही दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने ते ज्ञान आपल्यामध्ये भक्ती ज्ञान दृढ होतं आणि आपण आनंदाचे स्वामी होतो. खरोखर आपल्याला प्रचंड आनंद त्यामधून मिळतं, प्रचंड समाधान त्यातून मिळतं. हे कथेचं महत्त्व आहे. म्हणूनच ती चौथी भक्ती काय आहे? चौथी भक्ती मम गुणगण करई कपट तज गान. आता उद्या पुढचा भाग मी सांगेन, पुढच्या भागामध्ये पाचवी भक्ती. पण मला वाटतं उद्या नारद मुनींची कथा मी सांगतो. म्हणजे कथा गाणारे कसे असतात, व्यासांची एक कथा, नारदांची एक कथा मी आपल्याला सांगेन आणि त्याच्यानंतर आपण पाचव्या भक्तीवरती प्रवेश करू. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.